द्वितीय वर्ष विज्ञान अर्थात SYBSC या वर्गासाठी मराठी हा एक पेपर स्वतंत्ररित्या सुरू केलेला आहे। सत्र 4 साठी आपल्याला विनोदी कथा 4 अशा नामवंत मराठीतील कथाकारांच्या कथा अभ्यासायच्या आहेत। पहिल्या सत्राला आपण विज्ञान कथांच्या संदर्भात चर्चा केली, त्या संदर्भात आपण काही व्हिडिओज तयार केले होते। दुसऱ्या सत्रासाठी आपल्याला विनोदी कथा हा वाङ्मय प्रकार आहे। विज्ञान कथा आणि विनोदी कथा आपण जीवनामध्ये अनेकदा सहजगत्या काही गोष्टी या विनोदात्मक करून टाकत असतो, ते आपल्या लक्षातही येत नाही। 4 मित्र जमल्या, 4 मैत्रिणी जमल्या की सहज एकमेकांवर कोटी करत राहतात, एखाद्याच्या वैगुण्यावर सहज भाष्य करत राहतात आणि ते भाष्य करणं म्हणजेच तो काही जाणीवपूर्वकतेने त्या व्यक्तीचा उपहास करणं हा भाग नसतो। एक क्षणभरासाठी मनोरंजन विनोद निर्मिती करणं हा त्यामागचा उद्देश असतो। आता काही विनोदी कथांच्या काही निरीक्षणं नोंदवण्यात आलेली आहेत। त्याच्यामध्ये विनोद ही भाषेच्या द्वारे आणि प्रारंभिक काळी हावभावाच्या पातळीवर प्रतीत होणारी एक मानसिक व बौद्धिक अशी प्रतिक्रिया म्हणून संबोधली जाते। मित्रो, दुसऱ्या सत्रासाठी आपल्याला ज्या विनोदी कथा अभ्यासायच्या 4, त्याच्यामध्ये प्रल्हाद केशव अत्रे, पु ल देशपांडे, मंगला गोडबोले अशा नामवंत विनोदकारांच्या, ज्यांनी स्वतःवर सुद्धा विनोद केलेला आहे। आणि म्हणून हा जो मानसिक आणि बौद्धिक प्रतिक्रिया म्हणून हावभावांच्या पातळीवर प्रतीत होणारा विनोद, त्या विनोद आणि हास्य यांचा अनुबंध जोडला जातो। मग भाषेच्या द्वारे किंवा प्रारंभी हावभावाच्या द्वारे एखाद्याचं मी सुरुवातीला सांगितलं की वैगुण्य असेल, उणीव असेल, त्याच्या शारीरिक याच्यामध्ये आपण ज्याला शारीरिक व्यंग म्हणतो, तर आपण ते व्यंग कृतीतून करत असतो। एखादा अपंग असेल पायानं, तर तो कसा चालतो तसे चालून दाखवण्याची कृती म्हणजे हावभाव आले। एखादा कसा बोलतो त्याची बोलण्याची कृती करणं म्हणजे भाषिक दृष्टिकोनातनं एक मानसिक आणि बौद्धिक अशी प्रतिक्रिया संबोधली जाते। विनोद ही काय आहे? मानसिक आणि बौद्धिक प्रतिक्रिया आहे। विनोद आणि हास्य यांचा अनुबंध जोडला जातो। आपण विनोद का करतो? वातावरण एकदम गंभीर असेल अशा वेळेस त्या वातावरणात कुठेतरी सैलता, मोकळेपणा यावा म्हणून आपण कोणावर तरी सहज टीका टिप्पणी करतो आणि गंभीर वातावरणाला हलकं फुलकं करण्याचा प्रयत्न करत असतो। म्हणजे विनोद हा माणसाच्या मानसिक अवस्थेतून तयार झालेला एक वाङ्मय प्रकार असला तरी तो वातावरण हलके फुलके करण्यासाठी वापरला जात असतो। आणि म्हणून त्यांचा म्हणजे विनोदाचा आणि हास्याचा अनुबंध हा जोडला जात असतो। तथापि हास्य ही विनोदाची परिणिती, अंतिम निष्पत्ती म्हणता येईल। आणि मग शेवटी विनोद का करतात की जेणेकरून हास्य निर्माण व्हावं, आणि म्हणून ती अंतिम निष्पत्ती म्हटली जाते। हास्य ही माणसाची मूलभूत अशी प्रवृत्ती आहे आणि मग हसणे ही माणसाची मूलभूत प्रवृत्ती आहे। आपण पाहतो वर्गामध्ये अनेकदा अनेक शिक्षक कोट्या करत असतात, विनोद करत असतात, पण काही चेहरे इतके चौकणी असतात की त्यांच्या चेहऱ्यावर कोणत्याही प्रकारचा हावभाव बदलत नाही। मग काय समजावं? त्याला विनोद समजला की नाही, त्याला ती कोटी समजली की नाही, किंवा समजून तो एकदम गंभीर आहे, मला हसायचं नाही याच्यावर। मित्रो, हसणं हा शरीराचा सर्वात चांगला आणि उत्तम आरोग्यदायी असा प्रकार आहे। हसलं पाहिजे, खडखडून हसता आलं पाहिजे। हसण्याचे अनेक प्रकार आहेत। काही 7व्या मजल्याचे हसतात,
काही गालातल्या गालात असतात, काही ओठ न उघडता असतात. मला प्रश्न पडतो, हसणं कसं असलं पाहिजे? हसण्याने आपल्या चेहऱ्याचं सौंदर्य खुलतं, सौंदर्य वाढतं. हे संशोधनात सिद्ध झालेलं आहे. आणि म्हणून तुम्ही मोठमोठ्या शहरांमध्ये जर गेलात, पुण्या मुंबईकडे, तर तिकडे केवळ हसण्यासाठी पैसे देऊन हसायला जातात लोक. पैसे देऊन हसायला. आपल्याला फुकटात हसता येत नाही, लोक पैसे देऊन हसायला जातात. आणि मग ते हसणं म्हणजे 7व्या मजल्यावरचं असेल, 5व्या मजल्यावरचं असेल, 3ऱ्या मजल्यावरचं असेल. असं म्हणतात की ज्या घरामध्ये हसण्याचा, खिदळण्याचा जोरजोरात आवाज जर रस्त्यावर ऐकू येत असेल, तर समजायचं की त्या घरातलं वातावरण मोकळं आणि प्रसन्न आहे. नाही ते एकदम गंभीर वातावरण असतं आपल्याला, आपण घरामध्ये जर पाहिलं तर. आणि मग की ही विनोदाची, ती हास्य ही विनोदाची परिणिती आहे, अंतिम निष्पत्ती म्हणता येईल. हास्य ही माणसाची मूलभूत अशी प्रवृत्ती आहे. आधी मानवाने आपल्या शत्रूचा निपात केल्यावर तो त्याच्या छातीवर बसला आणि अत्यानंदाने, विजय उन्मत्ताने त्याने जी आरोळी ठोकली, तो मानवाच्या हास्याचा पहिला आविष्कार मानला जातो. लक्षात घ्या. जेव्हा आधी मानवाने आपल्या शत्रूवर विजय मिळवला आणि त्याच्या छातीवर बसून तो जोराने जी आरोळी मारली, ती खरी पहिली हास्याची चिरकांडी असेल. ती हास्याची शिलारोपण असेल. तिथून सुरुवात झालेली आहे आणि ती ठोकली, त्या हास्याचा पहिला आविष्कार तो मानता येईल. अर्थात ह्या हास्याचे कारण सूड, कौर्य ह्या भावना असल्याचे आणि तो पाशवी पातळीवरचे दिसून येते. माणूस जसजसा उत्क्रांत म्हणजे विकसित होत गेला, माणसाच्या जीवनामध्ये जशी प्रगती होत गेली, तसतसे त्याच्या हास्याचे आणि त्याच्या मुळाशी असलेले विनोदाचे स्वरूप बदलत गेले. विनोदाकडे सुसंस्कृत समाजातील प्रगल्भतेचे द्योतक म्हणून पाहिले जाऊ लागले. आणि म्हणून म्हणजे असं म्हणतात, म्हणजे अत्र्यांनी म्हटलेलं आहे की टवाळांना आवडे विनोद. टवाळ म्हणजे टुक्कार. आणि मग आपण पाहतो की महाविद्यालयाच्या वरांड्यामध्ये एखादं सर जात असते, चौकडी जमलेली असते टवाळखोरांची. सर पुढे निघाले की त्यांची नक्कल करायची. चांगली गोष्ट आहे नक्कल करणं, ती एक कला आहे. पण कुणाच्या शारीरिक व्यंगावर नक्कल करू नये. आणि केली तर क्षणभरासाठी असावी, ती चिरकाल नसावी, ती दीर्घकाळ नसावी. आणि म्हणून विनोदाकडे सुसंस्कृत समाजातील प्रगल्भतेचे, परिपक्वतेचे, परिपूर्णतेचे द्योतक मानून पाहिले जाऊ लागले. पाश्चात्य समाजात विनोदासंदर्भात अतिशय व्यापक असा विचार झालेला आहे. अनेक तत्वज्ञांनी विनोदाची तत्वे, कारणे, वर्गीकरण केलेले आहे. तेवढा व्यापक व गंभीर विनोद विचार भारतीय स्तरावर मराठी अभ्यासकांनी केलेला दिसून येत नाही. टवाळास आवडे विनोद या रामदासांच्या वचनात, सॉरी मी तुम्हाला अत्र्यांचं सांगितलं की संत रामदासांनी म्हटलेलं की टवाळांस आवडे विनोद, या संत रामदासांच्या वचनाचा खोलवर परिणाम मराठी साहित्यावर दिसतो. त्यामुळे प्रारंभी लेखक विनोदी वाङ्मयाकडे वळलेले दिसून येत नाही. स्वातंत्र्योत्तर काळात हा प्रांत बऱ्यापैकी समृद्ध झाल्याचे दिसते. विनोद ह्या संकल्पनेअंतर्गत अनेक उपप्रकारांचा समावेश केला जातो. उपहास, उपरोध, कोटित्व, आदरशून्यत्व, विसंगती, अपेक्षाभंग, गालीप्रदान, गुडोक्ती, अतिशयोक्ती, अन्नोक्ती, अनपेक्षितता, परिहास, विडंबन असे विनोदाचे अनेक उपप्रकार सांगता येते. कितीतरी विनोद उपप्रकार आहेत. उपास, एखाद्याची टर उडवायची, उपहास करायचा आहे, हेटाळणी करायची, तर त्याच्यासाठी विनोद केला जातो. उपरोध करायचा आहे, मोठ्या माणसांचा आपण उपरोध करत असतो, तो उपराहोत करायचा आहे. एखाद्यावर कोटित्व करायचं आहे, त्याच्यासाठी तो विनोद सांगितला जातो. एखाद्याचं आदरशून्यत्व, एखाद्याची विसंगती, अपेक्षाभंग,
गालित प्रदान, गूढोक्ती, अतिशयोक्ती, उन्नोक्ती, अनपेक्षितता, परिहास आणि विडंबन असे विनोदाचे अनेक उपप्रकार केले जातात. फाउलर नावाच्या पाश्चात्य अभ्यासकाने मॉडर्न इंग्लिश युजेस या ग्रंथामध्ये विनोदाचे विस्तृत प्रकार मांडलेले आहेत. तथापि स्थूल मानाने सर्वसमावेशक असे विनोदाचे पुढील 3 प्रकार करता येतात. स्वभावनिष्ठ विनोद, प्रसंगनिष्ठ विनोद आणि शब्दनिष्ठ विनोद. हे प्रकार समावेशक व व्यापक असल्यामुळे ते रास्तही वाटतात. एखाद्याचा स्वभाव व्यक्त करायचा असेल, आपण आपल्या घरामध्ये आजोबा असतील, वडील असतील, ते एकदम करारी शिस्तप्रिय असतील, तर जोपर्यंत त्यांच्या घरात वावर आहे तोपर्यंत सर्व वातावरण शांत आणि गंभीर असतं. पण ते घराबाहेर पडले आणि शाश्वती आहे आपल्याला की आता हे 1-1.5 तास येणार नाहीत, मग तोपर्यंत आपण वडिलांची किंवा त्या आजोबांची नक्कल करतो. कसे काठी टेकत चालतात, कसे वेश करतात, कसे बोलतात. हा स्वभावनिष्ठ विनोद आहे. विषय लक्षात घ्या. आता ह्या सर्व समावेशक असे हे 3 प्रकार स्वभावनिष्ठ, प्रसंगनिष्ठ आणि शब्दनिष्ठ. स्वभावनिष्ठ विनोदामध्ये मानवी स्वभाव विशेषांवर आधारलेला असतो. विनोदकाराला मानवी स्वभावाचे अनेकविध नमुने भेटत असतात. विसरवोडा, चेंगट, भ्रमिष्ठ, ढोंगी, बढाईखोर, कृपण, थापाड्या यासारखे स्वभाव विशेष विनोदकार हेरून त्यांचे वाङ्मयाद्वारे चित्रण करतो. राम गणेश गडकरी यांच्या नाटकातील गोष्टी बेल्लाड, धुंडीराज, विसरवोळा गोकुळ, चि.व्ही. जोशी यांचा चिमणराव, गुंड्याभाऊ, दमा मिरजदार यांचा बापू पैलवान हे मानवी स्वभावाचे नमुने या प्रसंगांनी हेरून त्यांच्याद्वारे विनोद निर्मिती केलेली आहे. आपल्याला चि.व्ही. जोशींची एक कथा अभ्यासायचीच आहे, बरोबर आहे की नाही. मग त्या व्यक्तींचे स्वभाव, आणि आपल्याला माहिती आहे की प्रत्येक व्यक्तीचा स्वभाव स्वतंत्र आणि वेगळा असतो. काही नमुने आपण म्हणतो आपल्या गावामध्ये, आपल्या गावाकडे किंवा कुठे आपल्या इथं तो नमुना आहे. नमुना म्हणजे काय की जरा वेगळे अचानक, आणि मग हे नमुना येतोय रे लगेच, चला हिटलर येतोय. म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाचं, त्याच्या स्वभावाला त्याला कोणती उपमा द्यायची, त्याचं उपरुधिकपणा कशा बदलायचं, बरोबर आहे की नाही. बऱ्याच विद्यार्थ्यांच्या संदर्भात एखादा प्राध्यापक अत्यंत करारी असतो, त्या शिस्तप्रिय असतो, तर येताना दिसला की विद्यार्थी समजा ए चला हिटलर येतोय रे, लगेच सर्वजण एकदम चिलेचोप. हा त्या प्राध्यापकाचा व्यक्तिमत्वाचा स्वभाव आहे, तो स्वभाव आहे, त्याचा स्वभावनिष्ठ आहे. आणि मग सर पुढे गेले का लगेच हास्य, त्यातनं कुणीतरी काहीतरी हास्य करतो, त्यातनं विनोद निर्मिती करतो. हा स्वभावनिष्ठ विनोद होतो. आणि म्हणून असे काही नमुने असतात समाजामध्ये वावरणारे, त्यांचे हेरून हा विनोदकार त्यांच्या संदर्भात विनोदी निर्मिती करत असतो. प्रसंगनिष्ठ विनोद हा वेगवेगळ्या घटना व प्रसंग मालिका यांच्यावर अधिष्ठित असतो. नेहमीच्या चाकोरीबद्ध जीवनात असंबंध अथवा अनपेक्षित असे संकट प्रसंग मालिकांद्वारे दाखवून शेवटी त्याचा उलगडा करून दाखवला जातो. या संदर्भात मराठीतले नामवंत संशोधक स. ग. मालसे विनोदाचे व्याकरण या लेखात त्यांनी म्हटलेले आहे. ते म्हणतात, तोल गेलेल्या किंवा लेखकाने जादा रंगवलेल्या व्यक्तींच्या विशिष्ट प्रकाराच्या स्वभावामुळे त्याच्या हातून घोटाळे होतात. कधी कधी तरी त्या व्यक्ती स्वतःच पेचात सापडतात. अशा प्रसंगातून प्रसंगनिष्ठ विनोदाला अवसर मिळतो. आणि मग आपल्याला माहिती आहे की काही माणसं वेंदळी असतात, बरोबर की नाही. आणि मग ते करायला जातात काय आणि होतच काहीतरी भलतंच तयार होतं, आणि मग तो प्रसंगनिष्ठ विनोद तयार होतो. आणि त्यातून तो प्रसंगाला अनुसरून तो विनोद निर्मिती झालेली असते आणि विनोदाला अवसर मिळत असतो. योगायोगाने अनपेक्षितपणे काही प्रसंग एकत्र आणून उत्कृष्ट विनोद निर्मिती केली जाते. चिमणराव व गुंड्याभाऊ हे अंत्यसंस्काराचे किंवा मर्तिकाचे सामान घेऊन जात असतात. रस्त्याने मित्राचे घर लागते, तेथे चहा पाण्यासाठी थांबतात. ते सामान घराबाहेर ठेवतात आणि आत बराच वेळ गप्पा मारत बसतात. त्या समयी चाडकरी लोकांचा उडालेला गोंधळ हा प्रसंगनिष्ठ विनोदाचा सुंदर नमुना होय. आणि मग
एक ते जे मर्तिकाचं अंत्यसंस्काराचं जे साहित्य ते घरात नेत नाहीत, ते घराबाहेरच ठेवावं लागतं. आणि मित्राचं घर आहे म्हणून मित्रांनी सांगितलं की अरे बसा चला चहा पाणी वगैरे घेऊ आदरातिथ्य म्हणून. गुंड्याभाऊ आणि चिंतामणराव चिमणराव चहा प्यायला बसतात, गप्पा रंगतात. बाहेर ते अंत्यसंस्काराच्या वस्तू ठेवलेल्या चाळीतले लोक असतील तर त्या चाळीकडींना असं वाटतं की अरे अंत्यसंस्काराचे सामान इथं आलेलं आहे, कोण गेलं काय गेलं त्यांच्यात कुजबूज सुरू होते. आणि मग त्यांचा तो उडालेला गोंधळ म्हणजे हा झाला प्रसंगनिष्ठ गोंधळ. म्हणजे करायला जायचं काही आणि व्हायचं काही, आणि यातून प्रसंगनिष्ठ विनोद घडताना आपल्याला दिसतात. आणि म्हणून विनोदाचा सुंदर नमुना मिरासदारांच्या बहुतेक कथांमधून हा प्रसंगनिष्ठ विनोद. कारण दमा मिरासदार हे ग्रामीण भागातील ग्रामीण लेखक, आणि ग्रामीण भागामध्ये असे कितीतरी प्रसंग होत असतात, कितीतरी प्रसंग. एखाद्या माणसाला खूपच त्रास द्यायचा असेल तर लोक काय काय क्लुप्त्या करतील आणि मग ते प्रसंगनिष्ठ विनोद त्या ठिकाणी साजरे केले जात असतात किंवा सादर होत असतात. आणि तिसरा जो प्रकार आहे तो म्हणजे शब्दनिष्ठ विनोदाचा. आता शब्दांच्या भाषेच्या अनेकविध क्लुप्त्या वापरल्या जातात. आपण कोटीकरण म्हणतो शब्दांचं. अरे गाढवांसारखं ओरडू नका म्हणजे काय म्हणायचंय, याचे शब्द कोटी झालेले आहे. म्हणजे जर गोंधळ चालत असेल तर सहजच ज्येष्ठ मंडळी किंवा कोणी असतील ते व्यक्ती ते म्हणतात अरे काय गाढवासारखं ओरडू नका. म्हणजे तुम्हाला अप्रत्यक्षरित्या त्यांनी काय केलेलं आहे, गाढव म्हटलेलं आहे, पण ही कोटी समजली पाहिजे, हा विनोद समजला पाहिजे, बरोबर की नाही. याला शब्दनिष्ठ विनोदाच्या याच्यात आपण गणना करू शकतो. शब्दांच्या भाषेच्या अनेक क्लुप्त्या वापरल्या जातात. शब्दांची पुनरावृत्ती, अनुप्रास, श्लेष, ताल असे जे अलंकार आहेत काय, ह्या अलंकाराच्या माध्यमातून विनोद निर्मिती साधली जात असते. यात फारसा वापर केला जातो. कोटी हा विनोद प्रकार देखील यात समाविष्ट केला जातो. पु ल देशपांडे. आता पु ल देशपांड्यांचे साहित्य किती जणांनी वाचलंय मला माहित नाही, वाचा एकदा. बटाट्याची चाळ नावाचा त्यांचा लेखसंग्रह आहे. तिथे होणाऱ्या ज्या काही घटना आहेत त्या प्रत्येक घटनेतून विनोद निर्मिती साधली जात असते. आणि म्हणून त्यांच्या साहित्यात अशा कोट्या आणि शब्दनिष्ठ विनोद यांची विविध आविष्कार रूपे आढळतात. पाश्चात्यांची द्राक्ष संस्कृती तर भारतीयांची रुद्राक्ष संस्कृती. आता शब्द कुठे, द्राक्ष संस्कृती आणि रुद्राक्ष. आता द्राक्ष संस्कृती म्हणजे वाईनशी संबंधित आहे, मदिरेशी संबंधित आहे, बरोबर आहे की नाही. आणि रुद्राक्ष ही भारतीय संस्कृती आहे. आपण रुद्राक्षाच्या माळा गळ्यात हातात बांधून फिरतो. आता ही कुटी समजणं खूप महत्वाचं आहे. पाश्चात्य ज्ञान अपूर्व आहे यासारखे श्लेष कोटीत्वात जमा होतात. आणि मग पु ल देशपांडे म्हणतात की पाश्चात्यांचं ज्ञान अपूर्व आहे. हा विनोद आहे, लक्षात घ्या. म्हणजे ते किती मूर्ख आहेत हे सिद्ध करायचं आहे. त्यांना अरे नाही 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 तुझ्यासारखा विद्वानच नाही. एखाद्या गाढवाला म्हणायचं अरे तुझ्यासारखा विद्वान नाहीच कुणी. म्हणजे हा एक प्रकारे शब्दकोटी विनोद आहे. परिहास हा एक विनोदाचा प्रकार शुद्ध म्हणजे यासारखे श्लेष कोटीत्वात जमा होत असतात. म्हणजे पाश्चात्यांचं ज्ञान अपूर्व आहे हे एक प्रकारे श्लेष कोटीत्वात जमा होतं. त्यानंतर अजून एक प्रकार सांगितला होता की परिहास करणं. परिहास हा विनोदाचा एक शुद्ध सरळ निर्व्याज हास्य निर्माण करणारा म्हणून उच्च प्रतीचा विनोद मानला जातो. मानवी स्वभावातील क्रीडा प्रवृत्तीतून हा जन्माला येतो असे समजले जाते. त्यामुळे दुसऱ्याची टर उडवणे, व्यंगावर हल्ला करणे, उपहास, उपरोध यांचा मागमूस त्यात नसतो. त्यामुळे अशा विनोदाला परिहास म्हणजे शुद्ध विनोद म्हणून उल्लेखले जाते. चि.वी. जोशी म्हणजे चिंतामण विनायकराव जोशी यांच्या कथेत ह्या परिहासाची अनेक उदाहरणं आढळतात. राम नगरकरांचे रामनगरी हे आत्मकथन याचे उत्कृष्ट उदाहरण आहे. विनोद हा एक स्वतंत्र वाङ्मय प्रकार नाही तर अन्य वाङ्मय प्रकारांप्रमाणेच याला स्वतःचा परिवेश, आत्मतत्व अथवा
पूर्णता नसल्यामुळे तो दुसऱ्या वाङ्मय प्रकारातूनच प्रकट होत असतो. सुखात्म जाणीवेची प्रचिती देणारा धर्म अशी विनोदाची अशी सर्वसमावेशक व्याख्या केली जाते. सुखात्मक, आल्हाददायक, आनंददायक, आनंदाची जाणीव करून देणारा, प्रतीती आणून देणारा धर्म अशी विनोदाची समावेशक व्याख्या गोमा पवार, जे प्रसिद्ध असे मराठीतले संशोधक, तत्ववेत्ते, तत्वज्ञानात सखोल असं ज्ञान नसलेला माणूस आणि एक वैचारिक प्रगल्भता असलेला एक भाष्यकर्ता म्हणून गोमा पवारांचा उल्लेख केला जातो. ते करतात आणि म्हणजे सुखात्मक जाणीवेची प्रतीती आणून देणारा धर्म अशी विनोदाची व्याख्या गोमा पवार करतात. आणि हा सुखात्मक जाणीवेचा आविष्कार कथा, कादंबरी, नाटक, कविता यासारख्या प्रमुख वाङ्मय प्रकाराद्वारेच कसा होतो ते नोंदवतात. मराठीत विनोद निर्मिती करणारे लेखन हे प्रामुख्याने कथारूपानेच आले आहे. हरिभाऊ आपटे यांच्या कथा, श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांचे सुदाम्याचे पोहे, राम गणेश गडकरींचे बाळकराम यांची रिकामपणाची कामगिरी हे कथात्मक स्वरूपाचे विनोदी लेखन म्हणता येईल. निवड विनोदी कथा कॅप्टन गोविंद गोगलिमये यांनी विकसित केल्या. मात्र विनोदी कथात्मक वाङ्मय निखळ आणि निर्व्याज स्वरूपात वाचकांसमोर ठेवणारे महत्त्वाचे लेखक चिंतामण विनायक जोशी यांचं गुंड्याभाऊचं चराड हे विनोदी असं विनोदाचं व्यक्तिचित्रण करणारं अतिशय उच्च दर्जाचं अव्यंग विनोद निर्मिती करणारं पुस्तक म्हणता येईल. गुंड्याभाऊचं चराड. दमा मिराजदार, शंकर पाटील, गंगाधर गाडगीळ, जयवंत दळवी, रावसाहेब रंगराव बोराडे या लेखकांनी आपल्या कथा लेखनातून विनोदांचा मोठ्या प्रमाणावर वापर केलेला दिसतो. विनोदी कथा म्हणाव्यात अशा अनेक कथा वाङ्मयात आहेत. तथापि ची. वी. जोशी यांच्या कथा लेखनातून घडणारे निखळ अव्यंग विनोद दर्शन या काळातील साहित्यातून फारसे येताना दिसत नाही. विनोद हा जीवनविषयक व वाङ्मयविषयक काही एक महत्त्वपूर्ण व गंभीर कार्य करीत असतो. ही भूमिका खूप कमी लेखकांची असल्याचे दिसून येते. या अभ्यासपत्रिकेच्या 4थ्या सत्रासाठी म्हणजे आपल्याला ज्या कथा अभ्यासाच्या आहेत त्या 4थ्या सत्रासाठी एकूण 4 विनोदी कथा आहेत. त्याच्यामध्ये ची. वी. जोशींचे गुंड्याभाऊंचे दुखणे, शंकर पाटील यांचं नाटक, पु. ल. देशपांडे यांची म्हैस आणि मंगला गोडबोले यांचं शोध द सर्च अशा या 4 कथा लेखकांच्या विनोदी कथांचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. पहिल्या ची. वी. जोशींचे गुंड्याभाऊंचे दुखणे ही जी कथा आहे विनोदी कथा ती आपण पुढच्या व्याख्यानात पाहूया.